नमस्कार. मी डॉक्टर गौरी पिंपळे. गौरीनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आलाय. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे, युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे, की अरब देशांचं, पश्चिम आशियातल्या देशांचं $200 अब्ज नुकसान होणार आहे. या युद्धामुळे जवळ-जवळ 1 महिना चाललेलं युद्ध, 1 महिन्यापेक्षा जास्त चाललेलं युद्ध, या युद्धामुळे अरब देशांच्या अर्थव्यवस्थांवरती परिणाम होईल. आणि मुळात आत्ताच अरब देशांची अर्थव्यवस्था ह्या स्लो डाऊन झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये मंदी जाणवते आहे आणि त्याच्यामुळे या संपूर्ण जो एरिया आहे, हा संपूर्ण भूभाग आहे पश्चिम आशिया, याच्यामधल्या देशांना, अरब देशांना $200 अब्ज नुकसान होणार आहे, असं युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्यांचा वाढीचा दर हा 3% ते 8% पर्यंत खाली येईल. म्हणजे जो दर आहे त्याच्यापेक्षा 3% ते 8% पर्यंत खाली येईल. त्यात इराक आणि कुवेत या 2 देशांना सगळ्यात जास्त नुकसान सहन करावं लागलंय. त्यांच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर 14% खाली येईल. म्हणजे जो अर्थव्यवस्था वाढीचा दर आहे त्याच्यापेक्षा 14% कमी त्यांची अर्थव्यवस्था वाढेल. त्यातल्या त्या सौदी जो आहे, त्या सौदी अरेबियाचं कमी जरी नुकसान झालं तरी त्याच्या अर्थव्यवस्थेवरती त्याच्या वाढीचा दर हा 5% खाली येईल. म्हणजे अर्थव्यवस्था वाढीचा दरामध्ये जो फरक आहे त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था वाढीचा दर किती खाली येईल, तर 3 ते 8% खाली येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये या संपूर्ण अरब नेशन्समध्ये 35 लाख लोकांचे रोजगार जातील. 35 लाख लोकांचे रोजगार गेले म्हणजे त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंब आणि त्याचबरोबर ते रोजची जी खरेदी करतात, साधा आपण रोज दूध किंवा भाजीपाला घेतो, असे जे असतील व्यापारी, त्यांच्याही व्यापारावर परिणाम होणार आहे आणि सगळ्याच अर्थव्यवस्थेला त्याचा धक्का बसतो. जेव्हा अनएम्प्लॉयमेंट रेट वाढतो, याच्यामध्ये काय म्हटलंय युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टमध्ये, याच्यामध्ये बेरोजगारीचा दर हा 4% वाढेल. अनएम्प्लॉयमेंट रेट वाढतो आणि लोकांचे जॉब जातात, त्यामुळे एक एक करत संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती त्याचा विपरीत परिणाम होत असतो. आणि यामुळे होणार असं की त्या सगळ्या अर्थव्यवस्थांना $120 अब्ज ते $194 इतकं नुकसान सहन करावं लागेल. आणि जर या अर्थव्यवस्थांना नुकसान सहन करावं लागेल, त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होईल, याचाच अर्थ त्यांच्या एक्सपोर्ट इम्पोर्टवरही परिणाम होईल. आताच रिफायनरीवरती हल्ले झाल्यामुळे तेलाचं प्रोडक्शन तेवढ्या मोठ्या प्रमाणावर ते करू शकणार नाहीत, त्यामुळे निर्यातीवरती परिणाम होणार. त्याचबरोबर अन्नधान्य आणि खतं यांच्या किमती वाढत्या आहेत आणि त्या तिथे आखाती देशांमध्ये सतत वाढत आहेत. त्याच्यामुळेही त्याचा पुढच्या त्यांच्या इम्पोर्ट बिलवरती इम्पॅक्ट होईल. म्हणजे ते त्या देशांकडून आयात करतात, त्यांच्याकडून तेवढ्या प्रमाणात आयात करतील का नाही, त्याच्यावरती एक शंका निर्माण होते. त्यामुळे त्या देशांना जर नुकसान सहन करावं लागतंय, त्या देशांवरती जर विपरीत परिणाम होतोय आणि त्यांना $200 अब्ज नुकसान होतंय, तर याचा अर्थ त्याचा परिणाम जगातल्या इतर देशांवरही होणार आहे. इराणने काय केलं, या इतर आखाती देशांवरती, इस्रायल सोडून इतर आखाती देशांच्या रिफायनरीवरती हल्ले केलेले आहेत. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुबई हे फायनान्शियल हब म्हटलं जातं. या दुबईवरती खरं तर हल्ले करायची काही गरज नव्हती, पण दुबईवरती हल्ले केलेत. त्याच्यामध्ये अमेझॉनच्या डेटा सेंटरवर 3 वेळा अटॅक झालेत. याचाच अर्थ तेलाबरोबर आज डेटा इतका महत्वाचा आहे. त्या डेटावरती हल्ला करून इराणने सांगितलंय, जर आमच्यावरती अजून हल्ले झाले तर आम्ही संपूर्ण जगाला वेठीला धरू. त्याचबरोबर त्यांनी तिथून जाणाऱ्या आखातातल्या समुद्रातमधून जाणाऱ्या इंटरनेट केबल्स आहेत, ज्याच्यामुळे युरोपातली पूर्ण बँकिंग सिस्टम अवलंबून आहे. आखाती देशातल्याही बँकिंग सिस्टम अवलंबून आहेत आणि त्याचबरोबर आशियामधल्या काही देशांच्या बँकिंग सिस्टमचे कनेक्टर्स तिकडे आहेत. या सगळ्यांवरती हल्ले करू, याचा अर्थ ही संपूर्ण सिस्टम आहे त्याला आम्ही धोका निर्माण करू आणि त्यामुळे जगाला वेठीला धरू, असं इराणचं म्हणणं आहे. आतापर्यंत इराणने केलेले नाहीयेत, हे चांगली गोष्ट आहे. युरोपाचं म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगाचं नशीब चांगलं आहे म्हणून त्यांनी आतापर्यंत या इंटरनेट केबल्सवरती हल्ले केले नाहीयेत असं म्हणावं लागेल. पण जर इराणला जगाला वेठीला धरायचं असेल तर इराण तेही करेल आणि त्याच्यानंतर जे नुकसान होईल ते नुकसान अजून जास्त असेल. आतापर्यंत झालेल्या युद्धाचे परिणाम बघता युनायटेड नेशनच्या रिपोर्टमध्ये अरब देशांना $200 अब्ज नुकसान सहन करावं लागेल असं म्हटलेलं आहे.
अजूनही हे युद्ध थांबलेलं नाहीये. आज 6 एप्रिल तारीख आहे. आजही हे युद्ध थांबलेलं नाहीये. लवकर युद्ध थांबावं असं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. पण जर तरीही हे युद्ध पुढे चालू राहिलं तर हा नुकसानीचा आकडा खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि फक्त आखाती देशांना नाही तर संपूर्ण जगाला याचा याचा सामना करावा लागेल. म्हणजे ग्लोबल इकॉनॉमी स्लो डाऊन होण्यामध्ये याचा परिणाम होईल. आपल्याला युद्ध कधी संपेल हे लवकरच कळेल. लवकर संपावं अशी आपण अपेक्षा करूया. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काही नवीन विषय असतील तर ते सुचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.